जोशी सामनावीर मॅन ऑफ द मॅच निखिल जोशी. आणि सध्याला सुरू असलेला सामना स्वराज्य योद्धा वर्सेस ब्ल्यू शार्क्स आणि येथेच धावांना झालेली आहे सुरुवात. चौकारासोबत झालेली ही सुरुवात स्वराज्य योद्धा संघाची. स्ट्राईक वरती आहेत विशाल सरकार, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल सरकार यांच्या सोबत आहेत अतुल धोत्रे. मागच्या वेळेस अतुल धोत्रे यांना आपला सूर गवसता नक्कीच आलेला नव्हता. यावेळेस त्यांना आपला सूर नक्कीच गवसावा लागणार आहे. विशाल सरकार आपला पुढील चेंडू फेस करताना आणि चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडून त्यानंतर जी उसळी भेटली ना, एवढा चांगला चेंडू होता की फलंदाज पूर्णपणे बीट झालेला आहे. फुल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण बॅटला एज देखील म्हणजे लागू शकलेली नाहीये. एवढा सुसाट वेगाने गेलेला हा चेंडू. जर तुम्ही बॅक ऑफ द लेन चेंडू टाकताय, थोडासा शॉर्ट चेंडू जर टाकताय, त्यामध्ये स्पीड असणं नक्कीच गरजेचं. जर स्पीड नसेल तर फलंदाज मारू शकतो. आणि यावेळेस ही खेचलेला आहे फटका, खेळाडू उपलब्ध नाहीये. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि बचावला गेलेला आहे आज चौकार. 2 धावा नक्कीच मिळतील. अभिषेक टकले यांनी चांगली गोलंदाजी नक्कीच केली होती ब्ल्यू शार्क संघाकडून. हा या संघाचा तिसरा सामना. योद्धा संघाचा स्वराज योद्धाचा तिसरा सामना, ब्ल्यू शार्कचा दुसरा. यावेळी फुल केलाय, पॉवरफुल केलाय, अतिशय पॉवरफुल केलेला हा षटकार. अंपायर येथे 6 धावांचा इशारा करताना 6 धावांचा इशारा येथे मैदानाबाहेर मारलेला हा षटकार. आणि असा फटका मारलाय की फिल्डर ढूंढते रह जाएंगे असंच काही म्हणतील. योद्धा संघ मागच्या वेळेस 117 धावा मोजल्या होत्या त्यांनी धावफलकावरती, पण यावेळी जेव्हा फलंदाजी करायला आलेले आहेत, जेव्हा 5 चेंडूंमध्येच 12 धावा आतापर्यंत मोजलेल्या आहेत योद्धा संघाने. अभिषेक टकले आता कुठे ना कुठे मागणे नक्कीच आपल्या संघासाठी ठरत आहेत. पुढील चेंडू आणि चेंडू कसाही टाका, षटकाराबाहेर सीमारेषा बाहेर मारण्याचा प्रयत्न होता आणि मारला देखील आहे. खेचलाय षटकार आणि याच पद्धतीने होतीये षटकाची समाप्ती. पहिल्या षटकानंतर अभिषेक टकले यांची जर्सी नंबर आहे 9, पण यांनी 9 दुने दिल्या आहेत धावा 18. म्हणजे पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकानंतर धावा होत आहेत 18. आणि आता स्ट्राईक वरती असणारे अतुल धोत्रे, उंच कदकाठीचा हा खेळाडू, पण मागच्या वेळेस गोल्डन टकला आउट झाला होता. काय यावेळेस हॅलो हॅलो
ओके, 11 धावा केल्या होत्या. तसं म्हटलं तर अतुल धोत्रे आज या दिवसामध्ये दुसरा सामना खेळतो, त्याच्याकडे असणारा एक मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जीवावरती आक्रमकता खेळाची ग्रास पिचवरती नेहमी खेळत असतात. सिंहगड प्रीमियर लीग असो किंवा कित्येक तरी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खूप मोठं नाव असणारा आज तो अतुल धोत्रे स्ट्रायकर फलंदाज. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. त्याचा मेन झोन म्हटलं तर ऑफ साईड हे पूर्णतः झोन, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेला मारायच्या प्रयत्नात 30 यार्ड सर्कल मध्ये पुरेपूर अचूकतेनं टिपला एक नेत्र दीपक जेल. अतुल धोत्रे झाला जेलबाद. परंतु अतुल धोत्रे सर तरी जरी जेलबाद झाले तरी योद्धा संघाकडे असणारी बॅटिंग जबरदस्त आहे. आणि साई साई राज अर्थातच साई, अशी कोणती स्पर्धा झाली नाही की त्या स्पर्धेमध्ये या साईनं 50 धावा केल्या नाही. अशा कित्येक तरी स्पर्धा आहे. तसं मग तर क्रिकेट कारकीर्द सुरू करायची म्हटलं तर लेदर चेंडूवरती सुरू केल्यानंतर टेनिस मध्ये तो पूर्णतः पाऊल टाकला आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये सिंहगड करंडक प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 98 धावा केल्या होत्या. असा असणारा एक आक्रमक फलंदाज साईराज. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. असं म्हटलं तर मोठ्या स्पर्धा तो सहसा खेळत नाही, परंतु ज्या स्पर्धेमध्ये त्याला संधी दिली जाते त्या संधीत तो सोनच करतो. असा असणारा साईराज नॉन स्ट्रायकर फलंदाज तो विशाल सरकार, जो भावी उद्योन्मुक्त स्टार खेळाडू आहे. त्याच्याकडे खूप टेनिस क्रिकेट शो मधले दिग्गज खेळाडूंच्या नजरा आहेत की तो खेळाडू कशा प्रकारे खेळतो त्यानुसार त्याची निवड योग्य ठरते. बघा स्ट्रायकर फलंदाज साईराज स्लोवर चेंडू टाकला, पहिला चेंडू ब्लॉकल चेंडू टाकला, त्याचा चांगली दाद देत लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला फटका. 1 रनवरती समाधान मानवलं. 1 या धावसंख्येनं खातं खोललं. संघाची धावसंख्या झाली ती 19 धावसंख्या. तर सागर सर माझ्या समोर एक बेस्ट क्रिकेट समालोचक, त्यांच्याकडे सुद्धा असणारा एक मोठा अनुभव आहे. आता योद्धा विरुद्ध चाललेला आहे तो सामना. ब्लू शार्क दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघाला हा विजय खूप महत्वाचा आहे आणि या दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. परंतु तुम्हाला या दोन संघापैकी असा कोणता संघ वाटतो की तो विजयाचा दावेदार ठरू शकतो? सर, जो प्रश्न तुम्ही विचारलाय अवघड नक्कीच आहे, पण ज्या पद्धतीने मागचा सामना योद्धा खेळून आलेली आहे, योद्धाने आपलं वर्चस्व नक्कीच दाखवलंय. पण ब्ल्यू शार्क यांनी फिअरलेस फायटर्सला अतिशय चांगल्या पद्धतीने हरवलं होतं जेव्हा ते आपला पहिला सामना खेळत होते. पण हा संघ जिंकेल किंवा तो संघ जिंकेल, ज्यावेळेस मी उत्तर दिलं होतं त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे आणि क्रिकेट बद्दल सांगणारा अजून पंडित जन्माला आलेला नाहीये. तर मी हे नाही सांगू शकत की कोणता संघ जिंकेल, पण हो एवढं नक्कीच सांगू शकतो की जो संघ चांगला खेळेल तो संघ नक्कीच जिंकेल. धन्यवाद. तर एक अप्रतिम मारलेला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारला उत्तुंग फटका, 1 बाउन्स चौका. विशाल सरकार चारी बाजूला चौपेर फटकेबाजी मारणारा एक आक्रमक फलंदाज, नेत्रदीपक फटके. आणि तसं म्हटलं तर हा सुद्धा सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो किंवा लेदर, अशा सर्व फॉर्मॅटमध्ये खेळणारा हा खेळाडू. छोटा पॅकेज बडा धमाका कशाला म्हटलं जातं. पहिल्या 2 सामन्यामध्ये पूर्णतः फेल गेल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये त्याला पूर्णतः अटॅकिंग फलंदाजी करावी लागणार आहे, त्याला सुद्धा माहित होतं. त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी आहे, त्याचा पुरेपूर फायदा तो घेतोय का पाहिजे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला, त्याच पद्धतीचा मारलेला जोरदार फटका, मिड विकेटच्या दिशेला मारलेला फटका, तो षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. तर योद्धा संघाकडून निखिल जोशी एक डावखुरा फलंदाज आहे आणि विशाल सरकार आणि साई, या 3 फलंदाजाबद्दल सागर सर तुम्हाला काय बोलायचं? सर, हे जे 3 फलंदाज आहे असं वाटतंय, एक उभरता स्टार यशस्वी जयस्वाल आहे, दुसरा उभरता स्टार शुभमन गिल आहे आणि जो साई राठोड ज्या प्रकारची फटकेबाजी करतो ना, रिषभ पंत म्हणण्यापेक्षा राईट हँडेड आपण रोहित शर्मा त्यांना आपण म्हणूयात का, की त्याच पद्धतीची फलंदाजी तेवढे तीनही खेळाडू येथे नक्कीच उपलब्ध. कारण की साई राठोडची जी बॉडी लँग्वेज आहे थोडासा म्हणजे रोहित शर्मा नक्कीच आठवतो साई राठोडकडे पाहून, पण जर्सी नंबर 12 परिधान त्यांनी नक्कीच केलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये लपलेला रोहित शर्मा या मैदानावरती प्रत्येक वेळेस पाहायला मिळालेला आहे. सामन्याकडे पुन्हा एकदा एक नामवंत गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाचं नाव अभिषेक.
अभिषेकनं पाठीमागचं षटक टाकलं होतं, त्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या. अभिषेक सुद्धा चांगला गोलंदाज आहे. जेव्हा समोर चांगला फलंदाज येतो तेव्हा गोलंदाजी कशी प्रकारची केली जाते अभिजितला पूर्ण जाणीव आहे त्याची. परंतु पॉवर प्लेच्या षटकात त्यानं घेतल्या होत्या 18 धावा आणि ते खूप मोठ्या म्हणजे तसा फलंदाज होता. परंतु आता बघूया साई, तो सुद्धा एक तगडा फलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करून रिव्हर्सिपचा फटका मारायच्या प्रयत्नात यश आले ते साईला. अप्रतिम फटका, रिव्हर्सिप फटका, चौकार. या 4 धावसंख्येनंतर साई वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 37 धावसंख्या. आणि राज सर, आपल्या सोबत जे अंपायर बसलेले आहेत ते आबा चौधरी उर्फ कुणाल चौधरी, यांच्या एनर्जीकडे बघून मला एक म्हणजे आधी एक चाचा चौधरी नावाचं हे यायचं ना, ते चाचा चौधरी नक्कीच आठवतात. खूप एनर्जेटिक आहेत आपले आबा चौधरी. मैदानावरती अंपायरिंग करतात, मैदानावरती मॅचेस खेळतात. ते बालपणाचं एक चित्र आठवतं मला चाचा चौधरी यांचं. तर नक्कीच कुठे ना कुठे एनर्जेटिक आहेत. काय म्हणाल? कमबॅक केलंय, अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. जबरदस्त चेंडू टाकला, निर्धाव चेंडू. तर आबाबद्दल बोलायचं म्हटलं तर मी लहानपणापासून त्याच्यासोबत खेळलेलो आहे. आता मी त्याला आर जोरू, कारण तो माझ्याच वयाचा आहे. आम्ही एकत्रित खेळल्यामुळं त्यांना आव जाव बोलणं म्हणजे फार चुकीचं आहे. काय आबा, मित्र आहेस तू, माझा जीवलग मित्र आहे आणि त्याच्याकडे असणारी क्षमता, एक खूप मोठी क्षमता आहे. त्याच्या काळामध्ये तो असा गोलंदाज होता की 6 चेंडू 2 रन सुद्धा करू देत नव्हता. असा एक जबरदस्त खेळाडू. आणि एकेरी दुहेरी धावा कशा घ्यायच्या हे फक्त आबाकडून शिकायचं. कारण कित्येक तरी मोठं ग्राउंड जरी असेल तर तिथं षटकार जर जात नसेल तर तिथं एकेरी दुहेरी धावसंख्या घेत वैयक्तिक कित्येक तरी वेळा माझ्या डोळ्यासमोर आबा यांना 30 ते 40 धावा करून आपल्या संघाला अडचणीतून आणून दिलंय. असा ओल्ड इज गोल्ड आबा. तर पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, त्याच पद्धतीचा हळूवार मारलेला स्क्वेअर लेगच्या दिशेला मनगटिकालाही फटका मारला होता. तो गेला थडमीच्या दिशेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 42 धावसंख्या. 2.4 षटक. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. विशाल सरकार स्ट्रायकर फलंदाज. साईला काय पाहिजे पहा, साईने इशारा केलेला आहे. 42 रन झालेत. 42 आणि तुमचे 5 चेंडूंमध्ये 10. साई वैयक्तिक 5 चेंडू 10 रनवरती खेळतोय. एक अप्रतिम मनगटिकालाही फटका. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वोत्तम फटका षटका. तर कोणाच्या बॅट मधून आला? विशाल सरकार. छोटा पॅकेज बडा धमाका, विराट कोहली. आणि डायरेक्ट चेंडू आलाय तो आमचे बेस्ट समालोचक सागर कोळीसरांच्या डायरेक्ट कक्षेत. विशाल 10 चेंडू 38 धावा. या स्पर्धेतलं 4थं हाफ सेंचुरी होती का ती पाहिजे. पुढचा चेंडू विशाल सरकार स्ट्रायकर फलंदाज. स्लोवर चेंडू टाकला, आउटस्विंग चेंडू नॉर्मल झाला, त्यामुळे स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे. निर्धाव चेंडू. 11 चेंडू 40 धावावरती खेळतो तो विशाल सरकार. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 1 बाद 48. स्वराज योद्धा एक अप्रतिम असणारा संघ, या स्पर्धेतील तगडा संघ म्हणून या संघाकडे बघितलं जातं. स्वराज योद्धा या संघाची संघ माती बघितलं तर रोहित रसाळ यांनी केलेली आणि त्यांच्याकडे असणारा एक अनुभव हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे संघ बांधणी करताना त्यांना पुरेपूर या ग्रास पिचचा आणि पूर्ण मैदानाचा अभ्यास करून त्या प्रकारचा संघ बांधण्यात आलेला आहे. आणि त्याच दिशेला म्हणजे विजयाच्या वाटचालीला चाललेला हा संघ आहे. परंतु क्रिकेट आहे, बघूया कोण जिंकेल. समोरचा संघ सुद्धा त्याच क्वालिटीचा आहे. बघूया पुढचं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अमोल. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, खूप दूरवरती चेंडू ठेवला गेला. बघूया काय होतंय पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू साई. ऑफसाईडला फटका मारायच्या प्रयत्नामध्ये खूप दूरवरती चेंडू असल्यामुळे फलंदाजाला काय नीटसा चेंडू समजला नाही. स्पीडचा त्याने पुरेपूर फायदा उचलला त्या गोलंदाजानं. पुढचा चेंडू रिव्हर्सिप फटका मारायच्या प्रयत्नात खूप लेट झाला. ठरवून खेळायचा प्रयत्न होता, तू लेट झाल्यामुळेच निर्धाव चेंडू गेला. गोलंदाजानं पूर्णतः त्याला घेरलं की रिव्हर्सिप फटका मारणं नाही, त्याच्या अगोदर त्यानं स्लोवर चेंडू टाकला आणि फलंदाजाला बीट केलं गेलं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज उर्फी चेंडू जोरदार मारलेला फटका, मनगटी ताकदीचा फटका, षटका.
आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 54 धावसंख्या. जर एखादा फलंदाज आउटसाइडला कोणत्याही दिशेला चौफेर चौकार षटकारांची आतिषबाजी करत असेल तर रिव्हर्सी फटका मारणं योग्य आहे का? सर रिव्हर्स स्वीप फटका मी तर म्हणजे जो चेंडू म्हणजे स्टंप मध्ये येतोय त्यावरती मारण्यासाठी कोणतीही राय देणार नाही, पण जेव्हा थोडासा आउट ऑफ दी चेंडू येतोय तुम्ही त्या चेंडूला पाहताय तेव्हा रिव्हर्स स्वीप खेळू शकता. पण जेव्हा तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, तुम्ही जर कॅपेबल आहात मोठे फटकेबाजी करण्यासाठी तर तेथे कोणतीच गरज नाहीये रिव्हर्स स्वीप मारण्याची. यावेळी खेचलाय हा फटका, मैदानाच्या बाहेर दिलाय गोलंदाजाला झटका. 6 धावांसाठी खेचलेला हा फटका. या 6 धावांसोबत धावसंख्या वेगाने पळत होतीये 60 धावा. साई सुद्धा आक्रमक होत चाललेला आहे. जसा विशाल सरकार खेळतो तसं साईला पूर्ण माहित आहे, कारण साईने अगोदरच्या सामन्यामध्ये केले त्या 62 धावा आणि त्याच्या जोरावरती त्यानं या स्पर्धेमध्ये स्वतःचं नाव खूप मोठं नाव केलं गेलेलं आहे. परंतु त्याच्या फलंदाजीमध्ये बघायचं म्हटलं तर चौकार षटकार मारण्याची क्षमता असणार. स्लोवर चेंडू हळूवार मारलेला फटका झेल होतोय का? स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला फटका 92 मीटर फटका षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 66. आणि साई आणि राठोड दोन्ही फलंदाज ज्या शैलीत फलंदाजी करतायत असं वाटतंय की पुन्हा मागच्या वेळी त्या संघाने 117 केल्या होत्या, यावेळी 150चा टप्पा गाठतोय की काय. आता गोलंदाजांना फुटलेला घाम, पडलेला प्रश्न, डोक्यात चाललेले विचार. आता पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी येते पाहायला मिळतीये. पुढील गोलंदाजाकडून रूम बनवलाय, मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि राज सर एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छितो, जर विशालचं सरकार आहे ना तर साईचं पूर्ण साम्राज्य. याच पद्धतीने इथे फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. विशालच्या सरकारात साईचं साम्राज्य नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. पुढील चेंडू आणि पंच फिरले तर आहेत, पण षटक समाप्तीचा इशारा देण्यासाठी. याच पद्धतीने 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांनंतर फटकेबाजी करत धावसंख्या झाली 67 धावा. एक गडी बाद, यात नाहीये कोणताच वाद. आणि माझ्यासोबत आहेत क्रिकेट वार्ताहरचे प्रमुख तसेच मराठी समालोचनामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपली प्रतिभा दाखवलेली आहे, शब्दांच्या बोलावरती प्रत्येक सामन्याला नाचवलेला आहे, असे कौशल्यवान आमचे सन्माननीय राज रणदिवे सर आपल्या सोबत उपस्थित. पुढील कॉमेंट्री राज रणदिवे सर. बघा 4 षटकात 67 धावसंख्या झाल्यानंतर कशा प्रकारची फटकेबाजी करतात. 4 षटकाचं निम्म पर्व झालेलं आहे, परंतु तुम्ही 4 षटकात 67 धावसंख्या झाल्यानंतर खचून न जाता पुन्हा पुनरागमन करू शकता. तर राहिलेल्या 24 चेंडूत सुद्धा 20 किंवा 22 धावसंख्या सुद्धा होऊ शकतात, कारण स्थिरावलेले फलंदाज जर बाद झाले तर येणारा नवीन फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतो त्यावर ते अवलंबून असणार. बघूया गोलंदाज राईटा मध्ये टाकलेला चेंडू, स्लोवर चेंडू टाकला गेला, अप्रतिम आलेला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जम मारून चेंडू अडवला गेला. चौकार जाणार होता हे 100% होतं, परंतु क्षेत्ररक्षण केलेली अतिशय दर्जेदार फिल्डिंग या त्या जीवावरती त्यानं वाचवल्या. आपल्या संघासाठी 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 69 धावसंख्या. ओम खाता 2च रन आहे, 2च रन मी बघितले नाही. ओम खतावकर एक नामवंत गोलंदाज, तो सुद्धा एक चांगला गोलंदाज. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बघितला तर 2 षटक 15 धावा 4 विकेट. शेवटी चेंडू अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारायच्या प्रयत्नात पॉइंट डोक्यावर मारला, चौकार जातोय का? क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे मी स्पीड झाला गेला, तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 73 धावसंख्या. कोणत्या प्रकारचा एकेरीही दुहेरी धावसंख्येनंतर लगेच पुढच्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येतोय, याचा अर्थ गोलंदाज काहीतरी चूक करतात. गोलंदाजानं आतापर्यंत कोणताही चेंडू या ग्रास पिचवरती जशी गोलंदाजी पाहिजे त्याप्रमाणे गोलंदाजी केलेली नाहीये, जेणेकरून तुम्ही शोल्डरचा जर यूज केला तर या फलंदाजाला रोखला जाऊ शकता. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकतात, पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न. बघूया झेल होतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे विशाल सरकार. याची खेळी संपुष्टात, फलंदाजाला झेल बाद. तर सागर कोळी, विशाल सरकारने जी फलंदाजी केली त्याबद्दल तुम्हाला काय? सर विशाल सरकार 13 चेंडूंमध्ये 44 धावांवरती खेळलेला आहे.
44 धावांवरती आल्यावरती मी आतापर्यंत पाहिलेले काही खेळाडू सिंगल डबलच्या जोरावरती चालतात, पण विशाल सरकार याने वैयक्तिक 50 कडे पाहिलेलं नाहीये. ज्या प्रकाराची त्यांनी सेल्फलेस इनिंग खेळली आहे ना, याचा फायदा तर संघाला नक्कीच झालेला आहे, पण 13 चेंडूंमध्ये 44 धावा देखील त्याला मिळालेल्या आहेत. अतिशय सुरेखरित्या फटकेबाजी, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती विशाल सरकार याच्याकडून. सेल्फलेस इनिंग अँड सेल्फलेस प्लेयर, एवढं नक्कीच म्हणेल. तर नवीन फलंदाजाला तो संदीप अष्टपैलू खेळाडू. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो. त्याच्याकडे सुद्धा असणारी आक्रमकता खूप महत्वाची आहे आणि ती पार करतो का ते पाहिजे. जोरदार फटका आल्या बिग हिट करायचा प्रयत्नात होता, परंतु गोलंदाज चतुर होता, जोरात बॅट फिरवच्या प्रयत्नात होता, तेवढ्यात त्यानं टाकला त्याला स्लोवर इन स्विंग चेंडू. परंतु बॅटच्या दिशा पूर्णतः बॉलच्या लाईनला होती, परंतु स्लोवर चेंडू टाकल्यामुळे बॅट अगोदर फिरली, चेंडू थोडासा लेट आला, त्यामुळे निर्धाव चेंडू गेला. बघूया पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, हळूवार मारलेला फटका गॅपला मारला. बघा चौकार जातोय का, 2 क्षेत्ररक्षकांमधून मारलेला हा चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 77. योद्धा स्वराज योद्धा या संघातील कोणताही फलंदाज पिचवरती आल्यानंतर एकेरी धावसंख्येनंतर लगेच पुढच्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारतोय. खूप दूरवरती मारलेला हा फटका फुलटॉसचा पुरेपूर फायदा कशा प्रकारे घ्यायचा ते या फलंदाजाने दाखवून दिला. संदीप यानं चौकारानंतर मारला तो बॅक टू बॅक षटकार. एक अप्रतिम फटका. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 83 धावसंख्या. एकाच संघामध्ये जर 4-4 फलंदाज 50 धावा करणारे फलंदाज जर असतील तर त्या संघाची नक्कीच फलंदाजी बाजू मजबूत असू शकते. असा असणारा स्वराज योद्धा संघ होम ग्राउंड वरती खेळतोय आणि रोज याच मैदानावरती नेहमी सराव करत असतात, त्यामुळे त्यांना पूर्णतः या मैदानाची जाणीव आहे. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 83. 2 विकेट 83. अजून 3 षटकांचा खेळ बाकी. साई 11 चेंडू 28 धावसंख्येवरती खेळतोय, त्यामध्ये त्याने मारले 2 षटकार 2 चौकार आणि त्याच्या समेत तो संदीप 1 चौकार 1 षटकार. कुणाल एक नामवंत गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. स्लोवर चेंडू निगेटिव्ह चेंडू. बघूया झेल होतोय का. फुलटॉस चेंडू षटकाराचा चेंडू, पण त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. आणि कोणाला तर ज्यानं अतिशय धुव्वेदार फटकेबाजी केली अशा फलंदाजाला. साई सारखा एक आक्रमक फलंदाज मायनसचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू, त्याला पुरेपूर नीटचा चेंडू कनेक्ट करता आला नाही. पहा क्रिकेट काय असेल, जेव्हा तुम्हाला फुलटॉस चेंडू येतात तेव्हा तुम्ही सीमापार षटकार मारू शकता. या अगोदर साईनं जबरदस्त फटकेबाजी करून सामन्याचं चित्र बदललं होतं, परंतु त्याला जो चेंडू पडला होता तो 100% षटकार जाणार होता, परंतु त्याची बॅट पूर्णतः लेट फिरली गेली, टायमिंग चुकलं आणि झेलबाद झाला. चांगली खेळी केली. एक जबरदस्त फटकेबाजी करत असताना मध्येच तो झाला झेलबाद. बघा नवीन फलंदाज निखिल ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 51 धावा केल्या होत्या. एक जबरदस्त आक्रमक फटकेबाजी केली होती, त्यामध्ये तब्बल 8 षटकार खेचले होते. एक जबरदस्त. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. एक नामवंत गोलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बघितलं तर 2 षटक 5 धावा 3 विकेट. परंतु निखिल सारखा तगडा फलंदाज स्ट्रायकर फलंदाज असल्यानंतर त्याला गोलंदाजी कशी करावी, कारण निखिलची फलंदाजी त्याने पाहिलेली आहे. अगोदरच्याच सामन्यामध्ये 11 चेंडूत 51 धावामध्ये 8 षटकार खेचले होते आणि आल्याच त्यानं मारलाय तो उत्तुंग फटका. बघूया झेल होतोय का. निखिल सारखा तगडा फलंदाज झाला झेलबाद.
पहा काय क्रिकेट असेल. अगोदरच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 51 धावांची खेळी करत असताना आत्ताचा चेंडू जो मारला निखिलनं तो सुद्धा षटकाराचा चेंडू होता, परंतु आल्याच षटकार मारणं फार अवघड असतं. कारण अगोदरच धावसंख्या जास्त झाली, त्यामुळे बॉडी लँग्वेज बघितलं तर तो सहजरित्या खेळायला गेला असेल. असं त्याला वाटत असेल की अगोदर रन जास्त झाले होते, त्यामुळे आपण डायरेक्ट आक्रमक खेळावं. क्रिकेट आहे, क्रिकेट कधी कुठे काय करेल सांगता येत नाही, असा असणारा हा खेळ आहे. परंतु निखिल आक्रमक फटके मारत असताना आज झाला तो 0 धावसंख्येवरती कमबॅक केलोय. हॅट्रिकचा चेंडू आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय नामवंत गोलंदाज कुणाल. हॅट्रिक विकेट संधी. जोरदार मारल्याला पुन्हा एकदा झेल होतोय का पाहिजे. वन बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु त्याचा संघ सहकारी समेत असताना त्याने दिला चौकार. विकेट हॅट्रिक होती, परंतु मिडविकेटच्या दिशेला हळूवार मारलेला फटका पण टप्पा गेला तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 87 धावसंख्या. षटक क्रमांक 6. राईट आर्म मुहूर्त विकेटने गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात बॅट अगोदर फिरली गेली. जर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टाकत असेल तर चेंडू ऑफसाईडच्या दिशेला मारला पाहिजे. जर तुम्ही ऑफसाईड ग्रास पिच वरती ऑफसाईडचा चेंडू जर स्क्वेअर लेगच्या दिशेला मारायचा प्रयत्न केला तर तुमची बॅटकट 100% होणार, आणि त्या प्रकारची चूक फलंदाजाने केली होती. बघूया पुन्हा एकदा कमबॅक करतोय का तो गोलंदाज. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पूर्ण आतापर्यंतच्या जेवढे गोलंदाजांना गोलंदाजी केली त्यापैकी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली असेल त्याच गोलंदाजी कुणाल. एकदा 1 रन वरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 89 धावसंख्या. षटक क्रमांक 6. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आणि तगडा संघ स्वराज्य योद्धा विरुद्ध चालू सामना आहे तो ब्लू शार्क. हो, अप्रतिम फटका, मनगटिकालाही फटका, षटका. ब्लॉक हॉल चेंडू टाकला होता, परंतु पायात टाकल्यानंतर चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला, मारला तो स्क्वेअर लेगच्या दिशेला फ्लॅट फटका, षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 95. तर अजून 2 षटकांचा खेळ बाकी. 6 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 95. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 7वं षटक घेऊन येतो तो ओमकार. तो सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे. प्रत्येक गोलंदाजावरती केलेला मोठा प्रहार पाहता गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदल केल्यानंतर कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तर बघूया कुणाल कशा प्रकारची गोलंदाजी करते. स्लोवर चेंडू, लेग ब्रेक चेंडू, सेम ऍक्शन सुनील नारायण सारखी. तर सुनील नारायण सारखी जर गोलंदाजी करायची असेल तर 100% हा गोलंदाज फसवू शकतो आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. इनस्विंग आउटस्विंग चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्याकडे असणार हे निश्चित. कारण का तर सुनील नारायण सारखी ऍक्शन गोलंदाजी ऍक्शन आहे. तर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अगोदरच्या चेंडूवरती मारलाय तो उत्तुंग फटका, षटकार. नील सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. त्यानं अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मारला होता उत्तुंग फटका, षटकार. नील. बघूया शॉर्ट चेंडू, जोरदार मारलेला फटका. काय होतंय, झेल होतोय का क्षेत्राच्या बॉलच्या पाठीमागे खूप दूरवरती मारलेला फटका, मिड विकेटच्या दिशेला, पंचांचा इशारा, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 102. 100 रन पूर्ण. या स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण करणारा, 2 वेळा 100 धावा पूर्ण करणारा एकमेव संघ स्वराज्य योद्धा. आणि याच संघानं पहिल्या सामन्यामध्ये 85 धावा केल्या.
85 धावा करून सुद्धा संघ पराभूत झाला होता. परंतु क्रिकेट आहे पहा. पुढचा चेंडू, राईट आर्मचा टाकलेला चेंडू, खूप दूरवरती चेंडू ठेवला गेला. रन आउटचा चान्स, चांगली फेकी, पाहूया काय होतंय. 85 सरात तडाम, नो बॉल दिलेला आहे. नो का दिला? थ्रो गोलंदाज, गोलंदाज बदली, गोलंदाज चेंज. नो का दिला? बॉलर बदला, बॉलर बदला. पंच, बॉलर बदला. 1 मिनिट, बॉल नको टाकू. नो दिलाय ना त्याचा फेकी, थ्रो दिलाय ना, थ्रो दिलाय ना. नो वॉर्निंग नाही, नो दिला बाहेर. नवीन बॉलर, नो बॉल दिलेला आहे. लाईव्ह सामने आहेत. नवीन बॉलर, स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये कधीही आपला म्हणून खेळायचं नसतं. स्पर्धेच्या नियमानुसार क्रिकेट खेळला जातो आणि त्या स्पर्धेत जर कोणत्या प्रकारची चूक झाली तर स्पर्धेला व्यत्यय येतो, स्पर्धेला नावे ठेवतात. त्यामुळे तुम्ही सहकार्य करायचंय. जर पंचांना त्याला थ्रो गोलंदाज दिला असेल तर लगेच तुम्ही नवीन गोलंदाज दिला पाहिजे. मग तो सामना कसा चाललाय, कोणत्या साईडला चाललाय हे कधी पाहायचं नसतं. जो नियम त्या नियमानुसार क्रिकेट खेळला पाहिजे. बदली गोलंदाज आहे, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. काय ओम, राऊंड धोक्याने गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू टाकला, एक अप्रतिम नेत्रदीपक फटका. त्याच प्रकारची क्वालिटी क्षेत्ररक्षण केलेलं, खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. शुभम दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बघा पुढचा चेंडू, एकदा फुलटा चेंडू. काय होतंय, झेल होतोय का? परंतु 85 सरा नो बॉलचा आहे. रन आउट होतोय का पाहिजे. फुलटा चेंडू होता, वर चेंडू टाकायच्या प्रयत्नात. बघूया कशा प्रकारे नो बॉल. ओव्हर स्टेप, नो बॉल. फ्री हिटचा फटका. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो. फ्री हिट म्हणजेच एक मायनसच्या स्वरूपात असणारा हा चेंडू आणि त्यावरती षटकार मारण्याची क्षमता आहे त्या नीलकडे. त्यानं अगोदरच्या षटकामध्ये मारला होता एक उत्तुंग फटका षटकार आणि त्याची पुनरावृत्ती तो करतोय का तर पाहिजे. नील स्ट्रायकर फलंदाज. फ्री हिट फटका, फुलटा चेंडू, जोरदार मारलेला फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलेला फटका, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 114 रन. पुढचा चेंडू, नील एक आक्रमक फटकेबाजी करत असताना स्ट्रायकर फलंदाज तसाच एक नामवंत गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार फटका मारला. चौकार जातोय का? 4 क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेला तैनात असल्यामुळे चौकार जाणं फार अवघड. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, चांगली फेकी. 1 रन वरती समाधान मानावं लागलं त्या नीलला. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली 115 रन.
बघूया पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज करतोय. ओ फुल टॉस चेंडू टाकतात, ओव्हर पिच चेंडू टाकला गेला. खूप जोरदार मारलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉल पण येईपर्यंत स्ट्रेट टाइम आलेला फटका. चौकार. पंचांचा इशारा. 4 रनचा या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 119 धावसंख्या. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर म्हणावा लागेल याच संघानं, म्हणजेच स्वराज्य योद्धा या संघानं या अगोदरच्या सामन्यामध्ये 114 धावा केल्या होत्या. सॉरी 117 धावा केल्या होत्या. शुभम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 8वं षटक. बघूया कशा प्रकारचे हाताळतो. त्याच प्रकारचा मनगटिकाला फटका मारण्यास माहीत असणारा एक जबरदस्त खेळाडू नील. आतापर्यंत 2 षटकार, 3 षटकार आणि 2 चौकार. पुढचा चेंडू. उलटा हा चेंडू, फक्त त्याला दिशा दिली आणि पंचांना त्याला नो बॉल घोषित केलं. त्यामुळं पुढील चेंडू फ्री हिट फटका. आणि नील वैयक्तिक 10 चेंडू 32 धावा. नील वैयक्तिक 10 चेंडू 32 रन वरती खेळतो आणि या षटकामध्ये तो वैयक्तिक 18 धावा करून 50 धावा सुद्धा करू शकतो. ती क्षमता त्याच्याकडे आहे. त्याला 18 रनची गरज आहे वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी. बघूया शॉर्ट चेंडू, जोरदार मारलेला फटका. षटकार जातोय का चौकार जातोय? खूप दूर वरती मारलेला फटका. पंचांचा इशारा आकाशाकडे षटकाराचा. या 6 धावसंख्येनंतर स्वतः नील पोहोचला तो 38 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या झाली ती 130. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. 12 रनची गरज वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी ते नील. 11 चेंडू 38 धावा. पुढचा चेंडू. एकदा जोरदार मारलेला फटका. मनगटिकाला फटका. 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावर मारलेला उत्तुंग फटका. चौकार. या 4 धावसंख्येनंतर नील वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय. 12 चेंडू 42. त्यामध्ये मारला तो उत्तुंग 4 षटकार 3 चौकार. तर बघूया काय होतंय. नील पुढचा चेंडू. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय. फुलटॉस चेंडू, जबरदस्त मारलेला फटका. बॉल फुटला, त्यामुळे बॉल काउंट. बॉल चेक करा रे. बॉल लाईन वरती पडल्यामुळं आवाज आला फुटल्यासारखा. मला असं वाटलं की बॉल फुटला काय. बॉल चांगला आहे. षटकार. 48 धावा झाल्या. नील हा वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतोय. 13 चेंडू 48 धावा. त्यामध्ये 5 षटकार 3 चौकार. 2 रन बाकी वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी. आणि याच संघातला अर्थातच स्वराज्य योद्धा या संघातील 4था खेळाडू ठरेल तो वैयक्तिक 50 धावा पूर्ण करणार. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज नील. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकला. काय होतंय पाहायचे. पंचांना त्याला नो बॉल घोषित केला गेला. नीलची वैयक्तिक 50. त्यामुळे गोलंदाज मला वाटतंय पुन्हा एकदा बदली गोलंदाज करावा लागतोय का ते पाहायचे. कारण याच गोलंदाजानं 2 फुलटॉस चेंडू टाकले. नो बॉल पडलेले आहे. 2 बिमार चेंडू टाकले. त्यामुळे गोलंदाज तर बघूया पुढचा चेंडू. स्लोअर चेंडू टाकला गेला. जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात 1 बाउन्स चौका. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 147 धावसंख्या. नील वैयक्तिक खेळतोय तो 54 धावसंख्येवरती. नीलनं अतिशय दर्जेदार फटकेबाजी करून
उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकत 50 धावा पूर्ण केल्या आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जवळजवळ 17वी हाफ सेंचुरी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट टाकलेला चेंडू स्टेप आउट जाऊन मारण्याच्या प्रयत्नात अतिशय दर्जेदार चेंडू टाकला गेला. निगेटिव्ह चेंडू ऑफसाईड दिसेला प्लेन चेंडू टाकला. बॉलला उसळी दिली गेल्यामुळे नीलला चेंडू काय नीट कनेक्ट करता आला नाही. निर्धाव चेंडू त्यामुळे एक समाधानकारक गोलंदाजाला वाटलं असेल की बॅक करतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं होतं परंतु त्याला खूप वेळ होऊन गेली. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट न गोलंदाज नील स्ट्रायकर पण आता फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. आता गोलंदाज बदली. गोलंदाज बदला. गोलंदाज बदला. अंपायर पंच सांगायला लागतं का पहिले 2 नो बॉल पडलेले तुमचे. लक्ष द्या. बदली गोलंदाज कुणाल. फ्री हिटचा फटका आहे. फ्री हिटच्या फटक्यावरती कशा प्रकारची फटकेबाजी करतो तो फलंदाज पाहायचंय. स्लोवर चेंडू ओव्हर पिच चेंडू टाकला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी रन आउटचा चान्स. 1 रन पूर्ण. दुसरं घेण्याच्या प्रयत्नात थोडासा लेट थ्रो टाकला गेला. 2 रन कंप्लीट झालेले. या 2 धावसंख्येनंतर स्वराज योद्धा 11 संघाच्या 8 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 151. विजयासाठी दिले ते आव्हान 152 रन. आणि माझ्या समेत बसले होते आमचे बेस्ट क्रिकेट समालोचक स्वतः सागर सरांना एक अंदाज तर्क केला होता की सामना सुरू होण्या अगोदर मला सांगितलं होतं की स्वराज्य योद्धा या संघाची फलंदाजी लाईन बघितली तर तो वैयक्तिक संघ करेल 150 धावा आणि त्यांचा अंदाज हा योग्य खरा ठरला. बदाम बदाम दादा बदाम बदाम आमरणाचे काय कबूतर बाजार बदाम 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 दादा बदाम बदाम काच्या बदाम मोबाईल बॉडी पोडामाची यंत्रापाचे तुम सुमन सुमन तर याची यंत्रातून अनामाचे कंद्राबाची यातना कालाचे मात्र काच्या बदाम कच्च्या बदाम खाले कच्च्या बदाम तू भी खाबे इमर्जिस खावे अरे कच्चा खावे पक्का खावे सुकट खावे बोंबील खावे बदाम बदाम दादा बदाम बदाम काच्या बदाम काच्या बदाम.
हमदर्द है हमदम भी है. दोन्ही संघाच्या संघनायकाला एक नम्र विनंती आहे की आपला राखीव प्लेयर स्टेजशी संपर्क साधणं फार गरजेचं आहे. प्लीज ब्लू शार्क 11 संघाच्या संघनायकाला एक विनंती आहे की आपला राखीव प्लेयर स्टेजशी संपर्क साधणं फार गरजेचं आहे. जर आपला राखीव प्लेयर जर स्टेज संपर्क साधला नाही तर आपल्याला 5 रनची पेनल्टी मिळू शकेल. अरे राखीव प्लेयर असल्याशिवाय सामना चालू होणार नाही, कारण इथं स्कोररला प्रॉब्लेम येतो. प्रत्येक वेळेस नाव नाही विचारता येणार राव. हे सामना चालू करू नका एक मिनिट. अरे स्कोरच्या लाईव्हला प्रॉब्लेम येतो, नाव माहित असणं फार गरजेचं आहे. पहिला चेंडू निखिल ना प्रतिम गोलंदाजी, डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने टाकलेला चेंडू, थोडासा आउटस्विंग चेंडू फलंदाजाला जखडून ठेवला गेला. एक आक्रमक फलंदाज ज्यानं अतिशय दर्जेदार फटकेबाजी केली होती. नॉन स्ट्रायकर फलंदाज तो चेतन, स्ट्रायकर फलंदाज आहे तो वसीम, आणि वसीमकडे असणारी क्षमता खूप मोठी. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो, परंतु नामवंत गोलंदाज तो निखिल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेला मारायच्या प्रयत्नात यश आलं, परंतु तो काय चौकार किंवा षटकार जाऊ शकला नाही. 1 या धावसंख्येनं खातं खोललं वैयक्तिक आणि संघाचं, त्यामुळे संघाची धावसंख्या 1. 8 षटकात 152 धावा पूर्ण करायच्या, एक मोठं आव्हान दिले स्वराज्य 11 संघानं. एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, खूप दूरवरती चेंडू होता, पंचांचा इशारा अवांतर वाईडचा. ओल्ड इज गोल्ड. आबा चौधरी. नाही पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, खूप दूरवरती चेंडू होता, आउटस्विंग चेंडू टाकतोय. गोलंदाजाला पूर्ण माहिती आहे की तिरक्या अँगलनं जर गोलंदाजी केली म्हणजे जास्त करून विकेटच्या कोण्याचा अँगल जर आपण यूज केला तर त्याची पुरेपूर गोलंदाजी आउटस्विंग चेंडू पडू शकतो. हे पूर्णतः माहिती आहे, कारण या मैदानावरती तो नियमित खेळतो आणि या मैदानावरती कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते हे निखिलला माहित आहे. त्याचा अनुभव पुरेसा असल्यामुळे त्यानुसार तो गोलंदाजी करतो. लेफ्ट होतो टाकलेला एक अप्रतिम चेंडू, खूप दूरवरती होता, फलंदाजाला फक्त वाट पाहावी लागली चेंडूची. तोपर्यंत चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, आणि हाच तो निखिल ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 51 धावामध्ये 8 षटकार खेचले होते. असा निखिल जोशी एक नामवंत गोलंदाज आज अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपी चेंडू टाकला गेला, लॉंग ऑनच्या दिशेला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण केलेला. बघूया काय होतंय, परंतु चिकूने अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी 2 धावा मिळाल्या. या 2 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येच्या परिवर्तन, संघाची धावसंख्या झाली ती 4 धावसंख्या, आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं. चिकू चपळ आहे, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नेहमीच तो क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असतो. बघा निखिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. स्लोवर चेंडू, काही गरज नसताना स्टंप अटॅक चेंडू टाकायच्या प्रयत्नात होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावर मारलेला फटका, चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8 धावसंख्या. एका षटकानंतर संघाची धावसंख्या 8. 8 षटकात 152 धावांचं आव्हान पार करत असताना थोडीशी संत गती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतो तो गणेश धुमाळ. तुझा एक अतिशय दर्जेदार असणारा राष्ट्रपैलू खेळाडू, परंतु आज फलंदाजीमध्ये तो अपयश आलेला आहे त्याला. परंतु गोलंदाजीमध्ये यश येते का पाहिजे. चांगला चेंडू टाकला होता, परंतु त्याच्या संघ सहकार्यानं त्याला विकेट काय घेऊन देता आली नाही. जेल सोडला, जीवदान भेटलंय त्या फलंदाजाला. ज्या फलंदाजानं अगोदर मारला ते उत्तुंग फटका, चौकार. अशा फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे तुम्हाला किती घातक ठरू शकतं हे कळून चुकेल. पुढचा चेंडू गणेश धुमाळ.
राईट आर्म उद्या टाकलेला चेंडू ओव्हर पिच चेंडू जोरदार मारलेला फटका झेल होतोय का क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे झेल टिपला आपल्या क्रिकेट कार्तीमधला जवळ जवळ 170वा झेल. ओमकार कोंडे तो सुद्धा एक नामवंत फलंदाज, त्याच्याकडे एक मोठी क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची आणि त्याच्याकडे असणाऱ्या अनुभवपणा तो फलंदाजी करतो का तो पाहायचं एक मोठं आव्हान आहे. त्याला माहिती आहे 8 षटकात 152 धावा पूर्ण करायच्यात आणि त्या प्रकारची सुरुवात झालेली आहे. 1 षटकात 8 धावा आणि त्यावरती आलेली एक मोठी जबाबदारी. डावखुरा फलंदाज आहे अनिकेत कोंडे. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो फलंदाज. डावखुरा फलंदाज अनिकेत, गोलंदाज गणेश. स्लोवर चेंडू टाकला गेला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी किल्ला 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. पुढचा चेंडू गणेश धुमाळ राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. हो शॉर्ट पिच चेंडू बॉलला उसळी दिली गेली. फलंदाजाला काय नीटसा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी मानावं लागेल. कमबॅक केलं इन स्विंग चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी खूप महत्वाची. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू चाललेले आहेत. खूप मोठी धावसंख्या पार करत असताना तुम्हाला चौकार षटकारांचीच फार गरज आहे आणि तुम्हाला एक सराव सामना म्हणून नाही करायचा तर तुम्ही विजयाच्या वाटचालीला कसा जाल त्यानुसार तुम्हाला फटकेबाजी करावं लागेल. जोरदार मारलेला फटका क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 30 यार्डचा पूर्ण उपयोग घेतला होता. परंतु क्षेत्ररक्षक चतुर असल्यानंतर तो बॉलच्या पाठीमागे गेला. चांगली फिल्डिंग केली. आपल्या संघासाठी 3 धावा ठेवल्या. 1 रनवरती समाधान मानावं लागले. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावसंख्या. सॉरी 11 धावसंख्या झालेली. पुढचा चेंडू गणेशाचा ओव्हर पिच चेंडू टाकला गेला. मिडविकेटच्या दिशेला मारायला फटका झेल टिपला आणि फलंदाज झाला तो झेल बाद. ओमकार खटावकर एक नवीन फलंदाज झाला. तो सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. जोरदार मारलेला फटका षटकार जातोय का? ओमकार आल्या मारलेला गुतुंग फटका षटकार जो मारला तो 70 मीटरचा फटका षटकार. या 6 धावसंख्येनंतर वसीम न मारला तो षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17 रन. पुन्हा एकदा जोरदार मारल्याला फटका बघूया. वसीम झेलबाद होतोय का? 2-3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गणेशनं अतिशय दर्जेदार झेल पकडला गेला. पहा बाउंड्रीला सीमारेषा टच होता तो पण खूप दूर वरती पळत येऊन 30 यार्ड सर्कल नजदीक झेल टिपला गेला. एका प्रतिम झेल म्हणावा लागेल आणि धक्का बसला तो एका तगड्या फलंदाजाला. वसीम सारख्या तगड्या फलंदाजाला केलं त्याने झेलपाद.
नवीन फलंदाज तो कोणाला असतो पहिले खेळाडू बघूया आज फलंदाजीमध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतो त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. चौपेर फटकेबाजी मारतो सर्वात महत्वाचं रिव्हर्सिपचा बादशाह म्हणून ओळखला जातो परंतु आज रिव्हर्सिपचे फटके मारतोय का तो पाहिजे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय जोरदार मारलेला प्रयत्न स्वतः गोलंदाज किपर बॉलच्या पाठीमागे झेल टिपला बॅक टू बॅक 2 विकेट. अनुभव आहे आणि त्या अनुभव जीवावरती तर त्यांना क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला तर हॅट्रिक होऊ शकते परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली नाही ती संदीपला संधी आलेली. राईट आर्म राऊंड टाकला चेंडू शॉर्ट पी चेंडू लेट कटचा फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाज यश आला जेलबाद होता वाचला विकेट हॅट्रिक होती त्यामुळे की निर्धाव चेंडू टाकला गेला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती संदीप. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करता शॉर्ट पी चेंडू स्क्वेअर लेग दिशेला मारायच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. ओ मिसफील्ड झालेला बघा चौकार जातोय का गेला तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचा बदल संघाची धावसंख्या झाली ती 21 धावसंख्या 151 धावांचं टार्गेट देत असताना चौपेर षटकारांची फार गरज. 30 चेंडू विजयासाठी करायचे अजून 131 धावा. गोलंदाज कोण पवन. पवन एक नामवंत गोलंदाज त्याचा सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स बघितलं तर 2 षटक 5 धावा 3 विकेट. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू टाकला झेल होतोय का अतुल धोत्रे सरांना एका प्रतिम झेल टिपला आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला 548वा त्यामुळं धक्का नंबर बसला तो संघाला 6वा धक्का. ओमकार एक जबरदस्त असणारा ओमकार बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. चेंडू खूप दूरवरती चेंडू ठेवला बॅट चिकट झेल बाद झाला तो फलंदाज. ओमकार 0 धावसंख्येवरती अतिशय दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल ती पवनची.
नवीन फलंदाजाला तो ओमी. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पवन राईट आर्म ओव्हर विकेट टाकलेला चेंडू पवन. बघूया काय करतोय पवन. झेल टिपला स्वतः गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये. एक अप्रतिम चेंडू स्लोवर चेंडू टाकला गेला आणि स्वतः बॉलिंग मध्ये पकडला गेला. झेल हॅट्रिकची संधी. बघूया काय होतं. आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 वेळा हॅट्रिक आली. संदीप सरांना सुद्धा विकेट हॅट्रिक आणि आता पवनला सुद्धा. तर कोणता गोलंदाज. संदीप सरांना तर हॅट्रिक घेतली नाही, परंतु पवनला आलेली संधी राहतोय का तो पाहिजे. पवनची हॅट्रिक झालेली आहे. श्री 11 विरुद्ध ब्लू 7. दोन्ही संघानं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे यानंतर होणारा सामना आहे. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू, परंतु गोलंदाज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जायचे दोन्ही संघाच्या संघ नायकांना. शॉर्ट पिच चेंडू लेटकडचा फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे की निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू बघूया. शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात खूप दूरवरती चेंडू ठेवला. गोलंदाजाला काय नीटचा चेंडू समजला. निर्धाव चेंडू ग्रास पिच वरती कशा प्रकारची गोलंदाजी करायची गोलंदाजाने दाखवून दिला. शॉर्ट पिच चेंडू टाकून बॉलला वेग दिला गेला की निर्धाव चेंडू. पाच षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 21 धावसंख्या. 8 षटकात 152 धावांचं आव्हान देत असताना 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 21. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकला. एक जोरदार मारलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जमलं लगेच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. 1 रन वरती समाधान मानावं लागलं. चांगली फेकी. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला. त्याचा पुरेपूर फायदा काय फलंदाजांचा उचलला नाही, कारण धावा खूप मोठ्या आहेत. जेणेकरून 8 षटकात 152 धावांचं आव्हान देत असताना फलंदाजांना पूर्णतः सामना सोडलेला आहे. म्हणजे असं वाटतंय की आपण त्या धावांचा पाठलाग करू शकत नाही. परंतु क्रिकेट बघूया काय होऊ शकते. पुढचा चेंडू टाकलेला फुलटा चेंडू. त्याचा सुद्धा पुरेपूर फायदा फलंदाजाला नीटचा उचलला नाही. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगली फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन वरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 24 धावसंख्या. षटक क्रमांक 5 वर आयटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला. इकडचा फटका थर्डमॅनच्या दिशेला चौकार जातो का. निखिल जोशी बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. चांगली फेकी. निखिल जोशी हा भावी उद्योन्मुक्त स्टार खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणावं लागेल. त्याने या स्पर्धेमध्ये चांगली छाप टाकलेली. वैयक्तिक 50 धावा 11 चेंडू मध्ये करून त्यात 8 षटकार खेचले होते असा निखिल जोशी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 1 रन वरती समाधान मानावं लागले. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 रन. यानंतर होणारा सामना आहे तो षटक संपलेला नाहीये. 1 चेंडू शिल्लक आहे.
एक चेंडू शिल्लक आहे, लक्ष द्या ना. बरोबर आहे. 5ला 5 सिंगल आहेत, एक डॉट आहे, त्यामुळे 6 चेंडू झाले. पुढचा चेंडू नवीन गोलंदाज तो पवन. पवन केलाय तो त्रिफळाची फलंदाज झाला. आमचे जीवलग मित्र योगीराज जाधव आणि त्यांचे संघ मित्र पप्पू बोडरे, दोन्ही गावकरी आहेत ते आणि जबरदस्त क्रिकेट खेळतात. 22 स्टार आहेत. जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी असणारा सेम गोलंदाज योगेश जाधव. तर तुम्हाला हुबेहूब ऍक्शन जर बघायची असेल तर त्याला एक चेंडू टाकून पहा. तो चेंडू टप्पा पडला की सेम टू सेम जसप्रीत बुमराह सारखा टाकतो. आता आम्ही त्याला FC कॉलेजच्या ग्राउंड वरती आमच्या संघामध्ये घेतलं होतं. त्यानं दर्जेदार गोलंदाजी केली होती. पुण्यामध्ये तो प्रथमतः DSKच्या मैदानावरती खेळला. त्या मैदानामध्ये त्यानं चांगल्या उत्तुंग डिंगडॉंग सारख्या कॅम्बॉय सारख्या संघाला पराभूत केलं होतं. 2 सामन्यात 8 विकेट घेतले होते. असा एक दर्जेदार योगेश जाधव इथं आगमन झालंय मंडळ होती. त्याने त्यांचे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पवननं स्लोवर चेंडू टाकला गेला. पवनला सुद्धा माहिती आहे की रन 152 धावा करायच्या, त्या प्रकारची गोलंदाजी करतोय. वेल्ला प्रीमियर लीगचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू विजय पायगुडे. हितेश वालगुडे, वेल्ला प्रीमियर लीगचे किंग मास्टर, षटकार किंग. स्लोवर चेंडू टाकला गेला, पाहूया काय होते. षटकार. सांगून षटकार मारला असं वाटतं. आव्हान दिलं होतं की मी या चेंडूवरती षटकार मारणार आणि मारला. बघा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय पवन. शॉर्ट पिच चेंडू टाकला स्क्वेअर लेग दिशेला, मारलेला फटका क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी. एक टप्पा लवकर चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक आल्यामुळे त्याला चेंडूचा काहीसा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे गेला तो 1 बाउंस चौकार. पंचांचे सरा 4 रनचा. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 37 धावसंख्या. खूप मोठं आव्हान आहे. 8 षटकात 152 धावा. त्यामध्ये निखिल जोशी तरी 0 धावसंख्येवरती जेलबाद झाला होता. विशाल सरकारनं 44 धावांची खेळी केली होती. साईनं 38 धावांची खेळी केली होती. एक जबरदस्त फटकेबाजी करून आपल्या संघाला एक समाधानकारक धावसंख्या. पुढचा चेंडू बघा काय करतोय. स्लोवर चेंडू टाकला गेला. झोन मध्ये चेंडू होता. निगेटिव्ह चेंडू म्हणावा लागेल. पंचांना त्याला धावचीत घोषित केला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला. फलंदाजाला काय नीटचा चेंडू समजला नाही. म्हणजे तर शेवटची विकेट आहे आणि या शेवटच्या विकेटला अजून चेंडू खूप खेळायचे आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे की भरपूर चेंडू राहिलेत. आपल्याला फक्त आनंद घ्यायचा आहे आणि त्या आनंदानुसार फटकेबाजी करायची आहे. षटकाची समाप्ती.
7 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 37. पुढचा चेंडू शेवटचं षटक मनगटिकालाही फटका मारलेला वन बाउन्स गेलाय तो चौका. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 41 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला काय नीट सकट चेंडू झाला आणि फलंदाज बॉलच्या आडवा आल्यामुळे यष्टी रक्षाला चेंडू का नीटसा समजला नाही. गेला तो चौकार अवांतर चेंडू. पुढचा चेंडू औपचारिकता राहिलेले 152 धावांचं आव्हान देत असताना बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. शॉर्ट चेंडू जोरदार मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल फक्त आणायचं काम करावं लागेल. गेलाय तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 50 धावसंख्या. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि विजयाच्या वाटचालीला असणारा हा संघ स्वराज्य योद्धा 3 सामन्यापैकी 2 सामने विजय होऊ शकतो. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फ्लॅट फटका मारलाय. षटकार जातोय का? प्रतिम फटका खूप दूरवरती मारलाय. 70 मीटर फटका या स्पर्धेतला 172वा षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 56. अब तक 56. शेवटचा चेंडू पहिल्या नव्हे दुसऱ्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. दोन चेंडू राहिलेले आहेत. शॉर्ट पिच चेंडू स्लोअर चेंडू टाकला होता त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाही. 1 रन वरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 57. शेवटचा चेंडू बघूया षटकाराने सामना फिनिश करतोय का म्हणजे वैयक्तिक त्याच्या खेळीने सामना तो जिंकलाय. तो स्वराज्य योद्धा क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयाच्या वाटचालीला. हो शॉर्ट पिच चेंडू टाकला खूप दूरवरती चेंडू होता फलंदाजाला चेंडू समजला आणि स्वराज्य योद्धा हा संघ विजय. एक षटक शिल्लक आहे. सॉरी नाही आहे स्कोरर नाही आहे. स्लोवर चेंडू टाकला गेला. फलंदाजी संघ यांना नक्कीच ठाऊक आहे की सामना इथून जिंकू तर नाही शकत पण जी मॅच मध्ये एक राहिलेली औपचारिकता आहे ती ते पूर्ण करताना फॉर्मॅलिटी जी आहे पूर्ण 8 षटकं खेळणं ती ते नक्कीच फॉर्मॅलिटी पूर्ण होताना दिसतीये. कारण की गोलंदाजांनी ज्याप्रमाणे जेव्हा फलंदाजी करायला मैदानात उतरले होते म्हणजेच स्वराज्य योद्धा संघ आणि उत्कृष्ट खेळलेला हा षटकार 6 धावांसाठी उत्तुंग भरारी घेत गगनचुंबी मारलेला हा फटका 6 धावा नक्कीच संघाला देऊन जाणार आहे. आणि या 6 धावांसोबत चला बूंद बूंद से इस टीम का सागर तो नहीं भर सकता पर बूंद बूंद से इस टीम के उम्मीदों का घाघर यहाँ पे जरूर भर सकता है. तो ये 6 रन यहाँ पे जरूर देखने मिलते हुए. चला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलेला हा फटका खेळाडू येतोय बॉल कलेक्ट करतोय फेकतोय तत्पर 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. या 2 धावांसोबत वाढती धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 67 धावांवरती.
जे धावांचं आव्हान आहे अतिशय मोठं आहे. राज सर, राज सर, राज रणदिवे सर. आणि याच पद्धतीने या षटकाची होतीये समाप्ती. या षटकाच्या म्हणजेच 8व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहेत 69 धावा आणि स्वराज्य योद्धाने या सामन्याला एकूण 82 धावांनी जिंकलेला आहे. या मैदानावरचा हा सगळ्यात मोठा विजय नक्कीच म्हणता येईल 8 षटकांच्या सामन्यांमध्ये, कारण की आतापर्यंत गेले 10 सामने आपण पाहिलेले आहेत. हायेस्ट विन जो होता तो 33 रन्सनी होता.